नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। रेल्वे विभागामध्ये विविध पदांची परमनंट भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 35,400 ते 44,500 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 7,951 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 29/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता काय लागेल, वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यामार्फत जॉब ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 30/7/2024 पासून सुरू होणार आहेत आणि 29/8/2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। तर या ठिकाणी सगळ्यात पहिलीची वॅकन्सी आहे केमिकल सुपरवायझर किंवा रिसर्च आणि मेटलॉजिकल सुपरवायझर आणि रिसर्चसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। या पदासाठी तुम्हाला लेवल 7 नुसार 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 7 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल। 44,900 रुपयापासून वेतन तुमच्या या ठिकाणी सुरू होणार आहे। 18 ते 36 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। 1/1/2025 ला वय तुमचं काउंट केलं जाईल। एकूण या ठिकाणी या पदासाठी 17 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर इंजिनियर किंवा डेपोट मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल आणि मेट्रोलॉजिकल असिस्टंट या पदासाठी तुम्हाला लेवल 6 नुसार वेतन दिलं जाईल। 35,400 रुपयापासून वेतन तुमचं सुरू होणार आहे। 18 ते 36 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या पदासाठी देखील आहे। 7,934 वॅकन्सी एकूण या पदासाठी आहे। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी वयामध्ये सवलत दिली जाणार आहे। SC/ST 5 वर्षाची, OBC साठी 3 वर्षाची, त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन, PWBD कॅन्डिडेट आणि इतर कॅन्डिडेटला देखील वयामध्ये या ठिकाणी सवलत जी आहे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये या ठिकाणी दिली जाणार आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे या ठिकाणी तुमच्याकडे एज्युकेशनल टेक्निकल क्वालिफिकेशन या ठिकाणी असणं आवश्यक आहे संबंधित पोस्टमध्ये दिलेल्या समोरच्या विषयानुसार। तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। ॲप्लिकेशन फी जी आहे 500 रुपये या ठिकाणी असणार आहे। तुम्ही जर या ठिकाणी SC/ST कॅन्डिडेट असाल, एक्स सर्व्हिसमॅन असाल, महिला कॅन्डिडेट असाल, ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट असाल, मायनॉरिटीजमध्ये येत असाल, EBC कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुम्हाला 250 रुपये फीस पेमेंट फक्त या ठिकाणी करायचे आहे। अर्ज जे आहेत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन जे आहे या ठिकाणी एक्झामच्या माध्यमातून केलं जाणार आहे। त्या संदर्भातील सिलेबस आपल्याला संपूर्ण जाहिरातमध्ये बघायला मिळेल। त्याचबरोबर एक्झाम संदर्भातील इतर माहिती देखील बघायला मिळेल। त्यामुळे अर्ज करण्याअगोदर एक वेळ संपूर्ण जाहिरात आपण व्यवस्थित वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा।